नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रियंका मनापासून स्वागत करते. नवरात्र सुरू झालेली आहे. उद्या आहे पंचमी, नवरात्रीचा 5वा दिवस आहे आणि शुभ अशी तिथी आहे, म्हणजे उद्या आहे ललित पंचमी. ललित पंचमीचं विशेष असं महत्त्व आहे. या ललित पंचमीच्या दिवशी आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं आपण दूध टाकायचं आहे आणि त्याच्यातून आपण स्वच्छपैकी अंघोळ करायची आहे. आपल्या मुलांनाही त्याच पाण्याने थोडंसं आपल्या पाण्यामध्ये मुलांच्या दूध टाकायचं आहे. स्वच्छपैकी त्यांची अंघोळ करायची आहे आणि मुलांना सरस्वतीचं चिन्ह काढायला लावायचं आहे आणि त्यांची सरस्वतीची पूजा करायला लावायची आहे. तसेच मुलांच्या जिभेवर आपण दर्भाच्या काडीने ऐं हे अक्षर सुद्धा आई वडिलांनी हे लिहायचं आहे. मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये वाढ होती. तसेच उद्या ललित पंचमी असल्यामुळे आपल्या स्त्रियांनी जर या नवरात्रीच्या या विशेष अशा या दिवशी जर आपण ललित सहस्त्रनाम स्तोत्राचं वाचन केलं तर अत्यंत शुभ असतं. ललित सहस्त्रनाम स्तोत्राचं आपण वाचन केल्याने काय त्याचं फळ मिळतं, याचं फळ इतके आहे की सांगू तेवढे कमी आहे. तर या व्हिडिओमध्ये ललित सहस्त्रनाम स्तोत्राचं आपल्याला काय काय फळं मिळतात, वाचन केल्याने कशा प्रकारे आपल्या शरीरावर त्याचा उपयोग होतो, हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, कशा प्रकारे ललित सहस्त्रनाम स्तोत्र हे निर्माण झालं आहे, त्याची काय कथा आहे, ललित देवी हे नाव का पडलं आहे. तर बघा, भगवान शंकर कैलास पर्वतावर ज्या वेळेस होते तेव्हा देवांच्या आग्रहावरून मदन हा कामवासना उत्पन्न करण्यासाठी प्रयत्न करू लागला होता. तेव्हा भगवान शंकराने आपल्या क्रोधाग्नीने त्याला जाळून भस्म केले. त्याच्या राखेपासून श्री गणेशाने मनुष्याचा पुतळा तयार केला व त्याला सजीव केले. हा बालक मदनासारखा सुंदर होता व श्री गणेशाने त्यास शतरुद्राचा उपदेश करून तपश्चर्येला बसवले. गणेशाने तयार केलेल्या पुतळ्यामध्ये क्रोधाचा अंश होता, म्हणून तो माणूस अतिशय उग्र दिसू लागला. त्याला पाहताच ब्रह्मदेवाच्या तोंडून भंड भंड असे शब्द निघाले. भंड मोठा झाल्यावर फार क्रूर व दुष्ट असा असुर बनला आणि तो भंडासूर या नावाने ओळखला जाऊ लागला. आपल्याला अमरत्व मिळावे म्हणून त्याने गंगेच्या काठी उग्र तप केले. शंकराने प्रसन्न होऊन त्याला अमरत्वाचा वर दिला. शंकराच्या वरामुळे तो फार उन्मत्त झाला. त्याने सर्व देवी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळेस नारद मुनींनी इंद्रास सांगितले, देवेंद्रा, तू पराशक्ती देवीला प्रसन्न करून घे. त्यावेळी इंद्राने एक महान यज्ञ केला. त्या पेटत्या होमकुंडातून एक दिव्य महाचक्र वर आले. त्या चक्राच्या मध्यभागी एक दिव्य देहधारी देवी निर्माण झाली. ती ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या महातेजाने युक्त होती. सर्व देवांनी भंडासुराच्या त्रासाबद्दल सांगताच त्या देवीने त्याचा नाश करण्याचे आश्वासन दिले. त्या ललिता देवीने भंडासूर दैत्याबरोबर 4 दिवस घनघोर युद्ध केले आणि 5व्या दिवशी भंडासुराला सर्व दैत्यांसह ठार मारले. तो शुभ दिवस म्हणजे पंचमीचा होता, म्हणून त्या दिवसाला ललित पंचमी असे म्हणतात. तर या जगद्गुरु आद्य शंकराचार्य हे श्री विद्येचे महान उपासक होते. त्यांनी स्वतः रचलेले श्री ललित पंचकर्म हे स्तोत्र फार शक्तिशाली आहे. श्री रामकृष्ण परमहंस हे श्री विद्येचे महान उपासक होते व चालू काळामध्ये मुंबईचे श्री माईजी महाराज हे देवीचे थोर उपासक होऊन गेले. त्यांच्या पश्चात त्यांनी या सहस्त्र स्तोत्राचा प्रचार केला. हे सहस्त्रनाम स्तोत्र संस्कृत असून देवीची त्यात 1000 नावे आहेत. प्रथमे स्तोत्र वाचण्यास कठीण जाईल, परंतु प्रयत्न करून नित्य वाचावे. काही दिवसांनी ते आपले पाठ होऊन जाते. संस्कृतचे श्लोक फार मोठे आहे, त्यांची फोड करून वाचावे, म्हणजे सरावाने सोपे जाते. देवीचे नाम उच्चार करताना प्रथम चुका होतील, परंतु माताही मुलाला रागवत नाही. त्यांचे बोबडे बोलच तिला खूप आवडतात, म्हणून हळूहळू आपल्यामध्ये वाचताना सुधारणा होत जाईल. केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे. खरंच आपण सुरुवात केल्याशिवाय काही होत नाही. म्हणून जे कोणी आता या उद्या शुभ दिवशी ललित सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करील त्याला निश्चितच विविध कार्यांचा त्यांना लाभ होईल. कारण ह्याचं महत्त्व आता मी पुढे सांगत आहे की ललित सहस्त्रनाम स्तोत्राचं आपण जर वाचन केलं तर आपल्याला काय त्याचे फळं मिळतात. तर बघा, या स्तोत्र पठणामुळे सर्व व्याधींचे शमन होते व सर्व प्रकारचे वैभव हे आपल्याला मिळते. अकाली येणारा मृत्यू टळतो आणि योग्य काळी येणाऱ्या मृत्यूचेही निवारण होते. ज्वरपिढीचे शमन होते व दीर्घायुष्य लाभते.
चारी पुरुषार्थ प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे. पाठकाला दीर्घायुष्य प्राप्त करून देणारे हे स्तोत्र आहे. या सहस्रनामाचे पठण करतील त्यांना आजारपीडित व्यक्तीला तसेच डोक्याला तळहाताने स्पर्श केल्यास ज्वर व डोकेदुखीचा त्रास जो होईल तो कमी प्रमाणामध्ये होईल. रोग निवारणार्थ या सहस्त्रनामाने स्पर्श केलेल्या भस्माचे बाहेरून विलेपन अर्चन केल्यास सर्व व्याधी लगेच नाहीशा होतात. सतत 6 महिने जर आपण याचा जप करण्याच्या घरी लक्ष्मी सतत कायम हे वास्तव्यास राहते व धनदायक याच्यासाठी हे चांगलं आहे. सहस्त्रनाम पठण करणाऱ्याच्या जिभेच्या टोकावर भारती आणि वाग्देवता सरस्वती मातेचा सतत वास राहतो. ज्ञान किंवा विद्या प्राप्तीच्या तळमळ वाटणाऱ्यास या स्तोत्राच्या पठणाने विद्या प्राप्त होते व तो व्यक्ती विद्वान होतो. ऐहिक भोगाची प्राप्ती व मोक्षाची प्राप्ती होते. घागरभर पाणी या सहस्त्रनामाने मंत्रवलेल्या या मंत्रलेले प्राणी गहबाधा तसेच एखाद्या व्यक्तीला दृष्टग्रहाचा त्रास होत असेल तो सुद्धा म्हणजे बालग्रह, पिछाचं, दृष्टग्रह, नवग्रह याचा सुद्धा जो काही त्रास होतो तो या ललित सहस्त्रनाम स्तोत्राच्या वाचनाने तो कमी होऊन जातो. तसेच हृदय विकारांवर हे स्तोत्र रामबाण औषध आहे. ज्यांना कोणाला हृदयाचा त्रास आहे किंवा ज्यांचे हृदयाचे ऑपरेशन झाले त्यांनी नक्की या शुभ दिवशी आपल्याला ललित सहस्त्रनाम स्तोत्राचा आपण पाठ केला पाहिजे. या सहस्त्रनामाचा एक पाठ करून मंत्रयुक्त लोणी खावयास दिल्यास संतान नसलेल्या स्त्रीला सुद्धा संतती होते. या स्तोत्राचा पाठ प्रतिदिन खंड न पडता 6 महिने केल्यास घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते. करणी बाधा, भूतपिशाच बाधा, संकटे दूर होतात. बेकारी नष्ट होते. हरवलेली व्यक्ती परत येते. ज्या घरात स्तोत्राचे पठण नित्य राहील त्या घरात सुखशांती नांदेल. कुटुंबातील सर्व व्यक्ती एकोप्याने नांदतील. भांडणे मतभेद मिटतील. तसेच अविवाहित स्त्री पुरुषांनी सुद्धा इष्ट मनोवंचित विवाह यासाठी सुद्धा आपण हा पाठ करू शकता. शत्रूचा सुद्धा नाश होतो. शत्रू मित्र होतात. आपण याचा अनेक असे फायदे आहे. आपल्याला याचा सहस्त्रनाम स्तोत्राचा आपण वाचन आपल्या नित्य नियमामध्ये आपण हा ठेवला पाहिजे. म्हणून आपण उद्या ललित पंचमी आहे. खूप शुभ अशी तिथी आहे. त्यात नवरात्र आलेली आहे. तर आपण नक्की ललित सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करावा, वाचन करावं आणि आपल्या घरामध्ये आपल्या मनावर, शरीरावर सुख, शांती, समृद्धी नांदावी. तर व्हिडिओ मी इथे संपवते. धन्यवाद. ज्यांनी आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा.